वन संरक्षक व संचालक अनिता पाटील मॅम सध्या आमच्यासोबत आहे. एका बिबट्याच्या रेस्क्यू केलं गेलं होतं भाईंदर, त्याच्या निधन झालं. काय प्रकरण होतं, कशामुळे निधन झालं, काय माहिती? हा बिबट्या आहे भाईंदरपाडा इथून 19 डिसेंबरला आम्ही रेस्क्यू केला होता. या बिबट्याचं जे वय आहे ते 2 ते 2.5 वर्षाच्या दरम्यान आहे. प्रथमदर्शनी असं दिसतंय की हा सब अडल्ट बिबट्या असल्यामुळे आईपासून जस्ट सेपरेट झाल्यामुळे मानवी वस्तीमध्ये तो स्टे झाला होता. माननीय मंत्री वनी गणेश नाईक साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ह्या स्ट्रेईंगचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि याचा जो निसर्गमुक्त केल्यानंतरचा जो मूवमेंट आहे ती ट्रॅक करण्यासाठी त्याला आम्ही 25 डिसेंबरला रेडिओ कॉलर केलं होतं. 25 डिसेंबर ते 2 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या सर्व मूवमेंट रेंज फॉरेस्ट ऑफिसर येऊर आणि WCS वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य करत होते. तथापि 2 फेब्रुवारीला आम्हाला असं त्याचा मॉर्टॅलिटी सिग्नल आला, म्हणजे बिबट्याची हालचाल दिसून येत नाही आहे. तेव्हा स्पॉटवर जेव्हा आमचे अधिकारी आणि WCSचे सदस्य गेले तेव्हा त्यांना हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मला आवर्जून सांगायचं की ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला जे कॅमेरा ट्रॅपचे शूट्स मिळाले आणि जे ट्रॅकिंग आम्ही बघत होतो संपूर्णपणे वन विभागाच्या क्षेत्रामध्येच त्याचा वावर होता. त्यानं शिकार केल्याचं देखील आपल्याला दिसतंय, त्यामुळे तो सुदृढ अवस्थेत होता. तथापि त्याचं मृत्यूचं कारण आत्ता म्हणजे प्रथम आम्ही जो PM केलं त्यामध्ये आम्हाला अजून निश्चित कारण कळलेलं नाही. त्याचे बॉडी पार्ट संपूर्ण इंटॅक्ट असल्यामुळे त्याची शिकार झाल्याची कुठलीही शक्यता आता म्हणजे नाही आहे. तथापि कोणताही निष्कर्ष आपल्याला म्हणजे मृत्यूसाठीचा सांगता आला नसल्यामुळे त्याचे बॉडी पार्ट्स फर्दर असेसमेंटसाठी लॅबला पाठवलेत. त्याचे रिपोर्ट आले की आम्हाला त्याच्या मृत्यूचं कारण सांगता येईल. लोकांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही रेस्क्यू केलं होतं त्या ठिकाणी बिबट्या कुठून आला होता? हा बिबट्या आमचा असा अंदाज आहे की आमच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्याच परिसरातून आला असू शकतो. पण आपल्याला जसं माहीत आहे की जंगलाला जशा सीमा असतात पण वन्य प्राण्यांना तशा सीमा समजत नाहीत. तर आमचा अंदाज आहे की हा संजय गांधी नॅशनल पार्कमधूनच आलेला आहे, बीरा भाईंदर साईडच्या बाजूने. लोकांना एक काय संदेश देणार तुम्ही की जेव्हा कोणाच्या समोर बिबट्या आला तर कशा प्रकारे मदत करायचं, काय करायचं, कशा प्रकारे सावधान राहायचं? शक्यतो माझं सगळ्यांना आव्हान आहे की असा बिबट्या जेव्हा आपण पाहतो तर आपण एकदम घाबरून गेलं नाही पाहिजे. शक्यतो संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण बिबट्या पाहतो तेव्हा आपला मोबाईल असेल किंवा एखादं काठी असेल त्याने आवाज केला पाहिजे. जसं आपण बिबट्याला घाबरतो तसं बिबट्या देखील आपल्याला घाबरत असतो. केवळ वन्य प्राण्यांना जेव्हा असं वाटतं की त्यांच्यावर काहीतरी अटॅक होण्याची शक्यता आहे किंवा त्यांना एखादी रिस्क जाणवते तेव्हाच ते शक्यतो अटॅक करतात. त्यामुळे आपण घाबरून नाही गेलं आणि त्या स्थळापासून आपण व्यवस्थित म्हणजे सफाईदारपणे जर बाहेर गेलं तर बिबट्या शक्यतो किंवा कुठलाही वन्य प्राणी अटॅक असं करत नाही. दुसरं असं की संध्याकाळ झाल्यानंतर लहान मुलांना किंवा जे लहान मुलं असेल किंवा वयोवृद्ध असेल की ज्यांना पटकन हालचाल करणं शक्य नाही किंवा समजत नाही अशा व्यक्तींना मुलांना 7 नंतर घराच्या बाहेर पडू न देणं. आणि जरी पडायचं असेल तर तुम्ही टॉर्च किंवा एखादा आवाज करणारी गोष्ट तुमच्या म्हणजे मोबाईलचा साऊंड असेल अशा गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. बाहेर पडताना एकटं न जाता ग्रुपनी बाहेर पडलं पाहिजे. आणि जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा नजीकच्या वनविभागाला तुम्ही तात्काळ कळवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.